पोहोचणं अवघड होतं. तर हे आपण 5-5, 10-10 किलोमीटरच्या लांबून परिसराहून आपण सीड बॉल पण थ्रो करू शकतो. ही आपली ही कॅपॅसिटी आहे. आता या ड्रोनचं एक वैशिष्ट्य सांगतो. हा 100% डेव्हलप हा आपल्या संभाजीनगरमध्ये झाला आहे. साहेबांच्या अध्यक्षतेखाली NGO आपलं ग्रीन ग्लोब फाउंडेशन या अध्यक्षतेखाली झाले. पहिले आपण सीड बॉलचं करायचो. आता ह्या सीड बॉलमध्ये टेक्नॉलॉजी आपण कशी म्हणजे इंटिग्रेट करून काय नवीन गोष्टी करता येईल त्या हिशोबाने आपण हा केला. आपलं रोबोनिस या संस्थेने इथून हे 100% 100% संभाजीनगरमध्ये बनलेलं आहे. याच्यामध्ये ट्रिपमध्ये किती सीड बॉल्स 16 किलोची कॅपॅसिटी ड्रोनची आहे सर. आता आपण हा जो ट्रे बनवलाय आपण बनवलाय की एक 100 ते 150 याच्यात बसतील अशी आपण कॅपॅसिटीचा सध्या आहे. आता याच्यात वेगळ्या कॅपॅसिटी 5 किलोचा आहे तो, 10 किलोचा आहे तो, 16. आपण हा 16 किलोचा चूज केला कारण की आपलं मॅक्सिमम जे आहे ते एका लोडमध्ये पेलोडमध्ये जास्त आपण पाठवू शकतो. तर आपल्याला आता हे असे जे आहेत भरपूर ड्रोन्स आहेत. सपोज हा पहिला आज आपण प्रात्यक्षिक घेऊन इथे हे करणार आणि आपण बॅक टू बॅक पुढचे 3-4 दिवस या पूर्ण परिसरामध्ये सर आपण ड्रोननी पूर्ण सीड बॉल आपण थ्रो करणार आहोत. आणि सीड बॉल जे आहे यश कुठे आहे? यश आपले सीड बॉल्स कोणते करंज, चिंच वगैरे जेवढे जंगली वनस्पती आहेत दाट वाढतात आणि जास्त काळ टिकतात आणि मोठे आयुष्य ज्यांचं जास्त असतं तर ते आपण सुचवतो. आम्ही धर्मन वेलफेअरकडून आहोत एज्युकेशनकडनं. आम्ही सिल्वरचंच हे करतो. आतापर्यंत आम्ही 1.5 लाख एक असं जमिनीत असं बॉल साईज 1-2 बॉल असे म्हणतो सीड बॉल घेणार की ऑब्झर्व सीड बॉलमध्ये 70% इफिशियन्सी आहे. पण त्याला वातावरण पोषक पाहिजे. लाईक दिस इज राईट टाइम 100%. या वातावरणामध्ये जर आपण सीड बॉल थ्रो करतोय तर हे पूर्ण 70% मी म्हणतो 90% पूर्ण जर्मिनेट होऊन सगळे आपले प्लांट 100 स्टडी बेस्ड आहे सगळं. यानंतर पाहिजे जे कार्यक्रमाचे उद्घाटक आहेत अण्णांचं स्वागत. मी त्यांना वेळ झाला परंतु मी कौतुक करतो साहेब, तुम्ही खऱ्या अर्थानं मनीषा बाळगली त्या याला सर्व ग्रीन ग्लोबल फाउंडेशननी पुढाकार घेतला. दरकजी आणि त्यांचा ग्रुप, मी यांचंही कौतुक करतो सर. ही अशी तरुण मंडळी आहे, ही स्वतः तंत्रज्ञान आहे, वैज्ञानिक आहे. यांनीच इथं सीड बॉल बनवले तर यंत्र सुद्धा यांनीच बनवलं आणि इस्रायलची पूर्ण टेक्निक त्यांच्यापेक्षा चांगल्या पद्धतीने केली. आज लोकशाही म्हणजे लोकशाही टीव्हीचे हे पण आले, IBN चे आले आणि त्यामुळे सगळे पत्रकार पण आलेले. त्यांचंही मी या कार्यक्रमात मी खर तर धन्यवाद करतो आणि अभिनंदन करतो. आज परत सगळ्यांना शुभेच्छा देतो. ही नवी टेक्निक आपण आपल्या पळशीमध्ये करतोय आणि त्याचा सहकार्य आपल्या गावचं आहे आणि गावचे सरपंच, ग्रामसेवक सगळ्यांना विनंती करतो की आज आपल्याला हे खऱ्या अर्थाने पर्यटन स्थळ बनवायचंय आणि त्या भूमिकेतून आपण ही वाटचाल करतो. धन्यवाद. या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यासाठी मुद्दाम होऊन या डोंगर खोऱ्यामध्ये अगदी आडवळणाच्या ठिकाणी आदरणीय आपल्या छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी साहेब या ठिकाणी उपस्थित, आदरणीय विनयजी गौडा सर ज्यांनी आताच या ठिकाणी मनोगत व्यक्त केलं ते आदरणीय माजी आमदार संजूभाऊ केनेकर, व्यासपीठावर उपस्थित जिल्हा परिषदचे माजी सहकारी आणि या भागाचे सदस्य आदरणीय दामणे साहेब, अजिनाथ भाऊ धामणे, माजी सदस्य आदरणीय आमचे अण्णा पण या ठिकाणी पळसकर अण्णा, व्यासपीठावर उपस्थित SDM राठोड सर, सन्माननीय तहसीलदार बिडवे साहेब, आदरणीय नगरसेवक रामेश्वर भाऊ भादवे, आदरणीय तुषार भाऊ दरक, BDO साळुंके सर, सन्माननीय सर्व पंचायत समिती सदस्य असतील आपले शिवाजी भाऊ, त्याचप्रमाणे ग्रामपंचायतचे आजी माजी पदाधिकारी, फॉरेस्ट डिपार्टमेंटचे अधिकारी, वेगवेगळे महसूल डिपार्टमेंटचे सर्व अधिकारी, उपस्थित बंधूंनो, कालपासून एका आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाला मला या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदचा अध्यक्ष म्हणून आदरणीय आमदार महोदय सोबत या ठिकाणी उपस्थित राहता आलं मी भाग्य समजतो. कारण आमच्या मार्फत सर अनेक वेगवेगळे उपक्रम या ठिकाणी सुरू असतात. मग यामध्ये आत्ताच या ठिकाणी आदरणीय आमचे सभापती साहेब, पंचायत समिती गायकवाड साहेब उपस्थित झाले, त्यांचंही स्वागत आहे. रस्ते असेल, पाणी पुरवठ्याच्या योजना असतील, अनेक पुलांचे बांधकाम असतील, विद्युतीकरणाची कामं असतील, हे दैनंदिन कामं आम्ही सुरू ठेवत असतो. परंतु आज रोड केला का 8 दिवसांना तो रस्ता खराब होत असते, ते काम खराब होत असतं. महिना, 2 महिने, 4 वर्ष ही परिस्थिती आहे.
परंतु मुद्दा म्हणून आगळा वेगळा कार्यक्रम यासाठी मी म्हणतोय की जे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब सीएम साहेबांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आदरणीय संजय भाऊनी हा जो काही उपक्रम अण्णा हाताशी घेतलेला आहे 5 लाख वृक्ष लागवड का करत आहेत. आदरणीय संत तुकाराम महाराज बनलेले आहेत वृक्षवल्ली आम्हा सोयरे वन तरी त्या ठिकाणी वन तोडू लागले बघा डोंगरावरती, बरोबर आहे की नाही. म्हणजे अगदी प्रात्यक्षिक प्रॅक्टिकल आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. आजपासून हजारो वर्षापूर्वी संत महंतांनी जे लिहून ठेवलेले आहे जी गरज आहे ते त्या ठिकाणी त्यांनी लिहून ठेवले होते. का गरज आहे तर आज या धकाधकीच्या जीवनामध्ये संपूर्ण प्राणवायू ऑक्सिजन आपल्या सगळ्यांना या ठिकाणी मिळाला पाहिजे. वाढती लोकसंख्या आहे, वाढती लोकसंख्येला फ्युचरमध्ये कदाचित ऑक्सिजनची जर कमतरता या ठिकाणी भासली तर एक आगळं वेगळं नैसर्गिक संकट आपल्यावर येऊ शकतात. आपल्याला माहिती आहे मी आरोग्य शिक्षण खात्याचा सभापती मागच्या टर्मला होतो. कोरोना सारखा महाभयंकर आधार आला, आपल्या डोळ्यात देखत अनेक लोक तडफडून गेले, बरोबर आहे की नाही. आणि म्हणून भविष्यामध्ये ह्या संकट येऊ नयेत ही संकल्पना आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब असतील, राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील, या सगळ्यांची या ठिकाणी आहेत. आणि त्याचंच औचित्य साधून आज आदरणीय संजय बोकेनेकर सारखे अनेक या ठिकाणी स्वयंस्फूर्तीनं सामाजिक कार्याची आवड असणारी मंडळी पुढे येत आहेत. मी वेगवेगळ्या ग्रामपंचायतीचे पदाधिकारी असतील, जिल्हा परिषदचे आम्ही पदाधिकारी आहोत, पंचायत समिती आहेत, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र आहेत, या सगळ्यांना विनंती करतो की आपापल्या परीने होईल तितके वृक्ष लागवड जर अप्रूव्ह केले तर मला वाटतं भविष्यामध्ये या ठिकाणी एक जे काही एखादं भयान संकट येऊ शकतं ते येणार नाहीत. आणि निश्चितपणे या सगळ्या गोष्टीचा आपल्याला फ्युचरमध्ये आपल्या पिढीला या ठिकाणी निश्चितपणे फायदा होईल एवढीच भावना या कार्यक्रमाच्या प्रसंगी व्यक्त करतो. आणि आदरणीय सर म्हटले काही ना काहीतरी देऊन जा तर तुम्ही आदेश करा. काय जे करता येईल देणारे साहेब आहेत, करणारे आम्ही आहोत, बरोबर आहे की नाही. आणि म्हणून निश्चितपणे या सगळ्या गोष्टीचा ताळमेळ करून व्यवस्थित या भागाला आपल्याला काय जे काय आपल्या अण्णा संकल्पना असतील, आदरणीय आमचे आजीनाथ भाई आहेत, तुम्ही आहे, सगळी मंडळी आहे, जे जे काही या परिसरासाठी करता येईल निश्चितपणे भविष्यामध्ये या ठिकाणी करण्याचा प्रयत्न शासन आणि प्रशासन म्हणून आम्ही या ठिकाणी करू. एवढाच शब्द मी या ठिकाणी सर्व मंडळीने या ठिकाणी देतो. माझं मनोगत व्यक्त या ठिकाणी थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय. खरोखर एक नाविन्यपूर्ण उपक्रम आहे आणि याच्या माध्यमातून जो इनअक्सेसिबल प्लेसेस आहे, जो दुर्गम प्लेसेस आहेत, नॉर्मली तिकडे लोक जाणार नाही, तिकडे वृक्ष लागवड होत नाही, हा सारखा ठिकाणी इझिली ड्रोनच्या मार्फत हा वृक्ष आणि याच्या माध्यमातून आपला पूर्ण डोंगर एक चांगल्या रीतीने वृक्ष पूर्ण पसरू शकतात आणि आपला ओव्हरऑल फॉरेस्टेशन, ओव्हरऑल व्हेजिटेशन याच्या माध्यमातून वाढू शकतात. आणि हा सारखा एक चांगला उपक्रम केल्याबद्दल मी माननीय केनेकर साहेबांना अभिनंदन करतो. आणि असंच पुढे तुम्ही चालू ठेवा म्हणून त्यांना विनंती करतो. आणि इकडे जमलेला आणि पर्टिक्युलरली जे ग्रीन ग्लोब फाउंडेशन आहे ज्यांनी पुढाकार घेऊन असा नवीन ड्रोनला मॉडिफाय करून त्याला रेट्रोफिट करून हा सारखा सीड बॉल डिस्पर्स करण्यासाठी त्यांनी तयार केलेला आहे, त्याच्याबद्दल पण त्यांना खूप खूप अभिनंदन. आणि असंच तुम्ही असं नाविन्यपूर्ण उपक्रम लोकांसाठी आणि पर्यावरणासाठी आणि समाजासाठी जेव्हा हा सारखा टेक्नॉलॉजी वापर होतात तेव्हा खरोखर त्याच्या फायनल इम्पॅक्ट लोकांपर्यंत पोहोचतात. आणि हा सारखा पूर्ण निसर्गमय परिसरामध्ये खूप टुरिझमच्या पोटेन्शियल आपण बोलल्याप्रमाणे नक्की याच्या एक प्लॅन तयार करून काय काय इकडे करता येतील पर्यटनासाठी नक्की आपला DPC आणि अध्यक्ष साहेबांच्या सोबत करूया. आणि परत एक वेळ हा कार्यक्रम घेतल्याबद्दल यांना अभिनंदन, सर्व टीमला अभिनंदन देऊन माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. साहेबांच्या हाताने आपण
कॅपॅसिटी किती दूर त्याची कॅपॅसिटी पाहिजे कॅपॅसिटी आता सर 20 किलोमीटर पर्यंत जाते हे आपण लॉक केले हाईट पण एकदम वरपर्यंत जाते काही नाही 100 मीटर पर्यंत वर जाते खरं 20 किलोमीटर पर्यंत जाते खरं आपण तेवढं लॉक केले म्हणजे 500 मीटर हे मागं पुढचं आहे फोटो भारी राहिला काढू शकतो म्हणा मोबाईलचा